हाय एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. तर तुम्हाला तर माहितीच आहे मी कुठं आलेले आहे. तर मी आलेले आहे बारामतीला आणि इथं थांबले होते आणि इथून परत त्याला तिकडे गेली होती, तिकडून परत इकडं आले आणि इकडनं आता मी कुठं आले ही तुम्हाला दाखवते. आहे का नाही, दाखवावं लागतं या, नाहीतर राधाबाईचा अपडेट तुम्हाला कसं काय कळणार. नाहीतर म्हणजे बारामतीतच गेली आणि तिथकडंच गायब झाली का काय. तिकडं बारामतीला गेलेलं जसं दाखवलं तसं बारामतीतनं आता कुठं आली ही पण तुम्हाला दाखवावं लागणारच आहे. तर रात्री त्या ताईंकडं मुक्कामी होतो आम्ही. त्यांना जेवायला नेलं, परत त्यांच्या घरी गेलो, तुम्ही बघितलंच. नंतर त्याला जेवण बिवण केलं. रात्री मस्तपैकी 1-1:30 वाजेपर्यंत गप्पा मारल्या आणि मस्तपैकी झोपलो. ते उठायला 8 वाजल्या. 8 वाजता उठलो, तोंड बिंड धुतलं आणि नंतर चहा बी प्याला आणि त्या जेवण कर म्हणत होत्या, नाश्ता करा म्हणत होत्या. म्हणलं नको, म्हणलं आम्ही लवकर निघलो तर घरी लवकर पोहोचन म्हणलं, कारण जेवढं लवकर निघल तेवढं लवकर म्हणलं आम्हाला गाड्या भेटतात. कारण म्हणलं इथून तर आम्हाला सारख्या गाड्या असतात, पण म्हणलं टिंबरुणीतनं पुढं जायचं म्हणलं की लय जीवाला कार आहे. मग त्या म्हणल्या मग बरं चालतंय म्हणल्या. मग त्यांना म्हणल्या तुम्ही आता कुठं जाणार? मी म्हणलं आम्हाला पांडुदादाच्या घरी सोडा, आम्हाला आप्पाला भेटायला जायचं, कारण की रात्री आम्ही भेटायला गेलोच नव्हतो. मग आलो आम्ही सकाळी. तर पूजाताईनं केला मस्तपैकी फंटास्टिक स्वयंपाक. कारण रात्री का नाही, रात्री म्हणजे त्या स्वयंपाकाला लागल्या होत्या पण आम्ही जेवण नाही केलं. मग म्हणलं कसं रात्रीचं उसनं ठेवलं होतं ना उदार, ते म्हणलं खाल्ल्याशिवाय जायचं नाही. उसनं शिळं नाही, मग ते शिळं घालते उसनं नाही, रात्री त्यांना आम्ही स्वयंपाकच करून दिला नाही, तसंच निघलो आहे का नाही. तर मग आम्ही आलो. नंतर आज काय आम्हाला हे वॉचमॅन काका, काय काका आहे का काकू इथे कोण आहे? टॉमी नाव आहे त्याचं, म्हणजे काका आहे. ती तुमचा टॉमी आमचा काका आहे. ह्यांना आज आम्हाला काय अडवलं नाही. आम्ही यायच्या अगोदर ते घरात होते, त्यामुळे आम्ही तेवढंच कराय आमचा डाव साधून आम्ही घरात गेलो. घरात एंट्री केल्या ह्यांना विचारले तुम्ही काल आलेले का? आम्ही घाबरलो होतो आम्हाला ओरडत्याल म्हणून. पण पांडुदादा तिथंच बसलेलं होतं. मग पांडुदादाने त्याला पकडलं आणि मग आम्ही घरामध्ये मस्तपैकी एंट्री केली. तर पूजाताई आपल्या किचनमध्ये होत्या. मग त्यांना आमचं सहर्ष स्वागत केलं चहा घेऊन, कारण तिकडं पण चहा पिऊन आलो होतं. परत इकडं पण ह्यांना चहा केला. नंतर ह्या स्वयंपाकाला लागल्या. मग आम्ही थोड्याशा गप्पाही मारल्या आणि आता जाऊ थोड्या वेळानं. माझं लक्ष घड्याळाकडं, ह्यांचं लक्ष स्वयंपाकामध्ये. पांडुदादानं सांगितलं, आमचा अवतार बघूनच पांडुदादा म्हणलं तुम्ही काय आंघोळ केलं नाही, त्या पहिल्या आंघोळीला जावा. आंघोळ करा. नाही आंघोळ केली लक्ष साबणनी. कसलं साबण म्हणला तीच का? संतूर साबणानं. संतूर साबणाने आंघोळ केली हा, मग ह्यांना सुद्धा आंघोळ तर केली नाही. त्यांनी लगेच बोलले की लगेच बाथरूम मध्ये शिरल्या पाहिजे. हा, मग पूजाताईने एक शॅम्पू दिला मस्तपैकी का नाही, आंघोळ बिंघोळ केली. आंघोळ केली नंतर अजून एकदा चहा घेतला. म्हणलं कसं आवरून बसलं म्हणजे बरं पडतंय, व आवरलं म्हणजे बरं पडतं या, म्हणून म्हणलं गडबड आपण केली म्हणजे म्हणलं ही पण गडबडीत. पण कशाचं काय दावा, शेवटी थांबायची वेळ झाली. आता म्हणायला लागले जेवण करा आणि जेवला म्हणजे बिनगरीबाचा. हां, ते झालं तुमच्या मनानं व, पण आम्हाला गाडीची काळजी लागली या, दुसरं काय नाही. मग तसं करत संध्याकाळपर्यंत जाते घरी. टेंभुर्णीतनं गाडी भेटत नाही पुढे. तिथून आम्ही टेंभुर्णीत कसं बी डोळं झाकून 2 तासात जातोय, पण तिथून परत टेंभुर्णीतनं का नाही बाळवणीला जायला गाडी नाही नसते या. आणि 7ची गाडी कधी येते तर येत पण नाही. त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच घर सोडतो आणि रात्रीचा तर प्रवास आम्हाला नको वाटतो. आम्ही दिवसाच्या प्रवासाला असतोय. काय सापडलं हो त्याला? झुरळ सापडलं. टॉमी. आणि आता मग पांडुदादाचं पण आवरलंय, मावशीचं पण आवरलंय, पूजाताईचं पण आवरलंय. आम्हाला पण आवरायला त्यांना मजबूर केलं आहे का नाही. सगळ्यांना पारुशी दिसते, पण आज पारुशी नाही. आज बघ कसलं फंटास्टिक आहे. मी केली होती व, पण प्रवासामध्ये का नाही ती पारूस असल्याने दिसतं. ह्यांना किती वाईट वाटलं की काल आंघोळ केली नव्हती काय म्हणून. अहो मी रोज आंघोळ करते व, पण आंघोळ करून पण का नाही मी असलीच दिसते. तर मावशीचं पण आवरलेलं, मावशीनं डबा बांधलाय. आता आम्ही पण निघतो. पण मावशी पण म्हणते तर जेवण करा. स्वयंपाक ही झालेला आहे का नाही मावशी? तुम्ही एक काम करा, मी मोहर जाते. मोहरनं पाठवून अक्षर घेऊन जाते. तुम्ही पांडू जेव्हा
जेवण आपापाशी या हा मग आपल्याला सोडूस तर थांबा हा आणि आपल्याला सोडलं तुम्ही तिथे जाऊन आम्ही इकडे. मग आम्हाला 12-1 इथंच वाजल मला पुढं आता गाडी- जातो वाजलेलं. हा मग तेच म्हणते मग बारी तुम्हाला येतो करून सुपारीच बनवणार आहे. येऊन जेवण करायला. मग जेवा की आता. तिकडल्या तिकडच जातो मग आता तुम्ही जेवायला झालं पण जेवण जा की. हा जेवतो आता मग पांडू जेवला नाही पांडू जेवा तुम्ही जेवा पूजा ही सगळी जण जेवा मी जाते घेऊन आपण भूका लागेल डबा घेऊन बोलू अक्षय घेऊन जाते बर तुम्ही या मागून आलं असं तर भेटून भेटायची यायची तुम्हाला पण जेवून मग पांडू तुम्ही या गाडीवर आता तर आपण ते सगळी एका गाडीवर जायचं नाही मग हा सगळी एका गाडीवर जायचं एका गाडीवर नाही. नाही त्या जायचं. जेवणाच्या राड्यामध्ये आम्हाला उशीर होईल बाकी काय नाही काय खायचं पटापटा काय आम्ही खायलो पटापटा पण पांडू दादाला आम्ही पटापटा खा म्हणू शकत नाही ना ती निवांत खाणार आता पांडू माका गेलो खाई तुम्ही जेवा आता दोघी तिघी जण बसून जेवा तुम्ही हं. आणि जेवण या बर या आपल्याला सुरू थांबा नसतं तुम्ही बघा भेटा बोला आमचं आम्ही भेटतो बोलतो आणि तिकडल्या तिकडं परत जा सकाळपासून आम्हाला जर माहिती असतं ना ह्यो टाइम होणार आहे तर आम्ही सोमदादाच्या घरी जाऊन तिथं उभ्या तर गाडी घेतली असते काल पण घ्यायची होती आम्हाला पण काल पण उशीर झाला होता आणि सोमदादाला फोन केला आज राहा न उद्याच्याला जावा मग घरी गाडी घ्या लेकरं माहिती. आपण बी गाडी येते ना आपल्याला आणू आपण जाऊ आणि उद्याच्याला जावा आज राहा आणि उद्याच्याला जा घरी सन्यान कावे आहे व त्यांच्यामुळं एक झालं. दिवस लय ऍडजस्ट लवकर नाही लवकर येणं झालं जेवण तर जा नाही झालं तर राहा नाही आज जायचं लागतंय कसं बी करून कारण पोरांच्या शाळेचं दाखल ते जातीचं दाखलं काढायच्यात आणि माझ्याशिवाय तर कोण काढणार नाही बाप तर काढत नाही मला ही काळजी आता मला तर काढावंच लागणार आहे मग मी तिथं गेल्याशिवाय कोण काढणार इकडं पण यावंच लागणार होतं मला हे का नाही? आज जेव्हा म्हणून नेम होता परत आला असतं तर चाललं असतं ते झालं पण आता आल तुझी इकडं तर म्हणलं जाता जाता जावं तुमची कामं केली घरी पण हा बघा घरी येण्यामध्ये का नाही जेवढी ही नसते ना तेवढं दवाखान्यात भेटलं ते चांगलं असतं पूजा ह्यांना घर जेवायला मी सांगितलं आपण फोन आलता आता पांडू दादाला कसं म्हणणार आम्ही आवरा लवकर चला सांगितलं. लवकर कारण आम्हाला गाडीची काळजी लागली त्यामुळे आम्ही सकाळी लवकर घर सोडलं होतं मी सांगते त्याला लवकर घेऊन ये त्यांना भेटायला हा आता पूजा ताईचं काय राहिलंय आधी आम्हाला जेवाय द्या की आधी आम्हाला जेवाय द्या आम्ही खातो पितो का आमच्या आधी पांडू दादाला जेवाय वाटतं आम्ही खातो व काळजी ना आम्हाला पुढे जायची काळजी आम्हाला गाडीची काळजी आहे आम्हाला जर सारखी गाडी असती ना तर काय आणि लेकरं तर संग असती ना तर 6 महिने हल्लो नसतो तुम्ही म्हणला असता ह्यांना काय लाज लूज शरम आहे का नाही अहो बोला की अहो आम्ही कुणाला बोलतोय आई किती बोललेलं पूजा काय बोलतच नाही बघा मग कट्टी केली माझ्या संग स्वयंपाक तर लय फंटास्टिक करते त्या झाडावर नाही चढवत मी खायच्या आधी होय तुमच्या इथं ती झाडावर माकड आहे त्याचं तोंड लयच काळं भांगर आहे माझ्यावाने सगळीच बदला का पोरांवर आणि त्याचं शेपूट लय गोरा पण आहे हो तुमच्यावाने जसलंच का खायला काय करतो मी पूजा इकडं परत कुणाचं घर तिथं घरी आमचं नाही आवडत बरंच आम्ही दात घासाय ब्रशच आणला नाही आम्हाला एका दिवसात का नाही येऊन माघारी जायचं होतं पण आम्हाला ते जुळलंच नाही कारण आम्हाला येताच का नाही येताच आम्हाला 5 वाजला तरी आम्ही 11 वाजता घर सोडून 12ला आम्हाला गाडी भेटली होती टमटम मग तिथून टमटम भेटला हिकडल्या टमटमची वाटच बघत बसलो नाही आम्ही तसंच गेलो जीवूरमधनं इष्टी पकडले डबल तिकीट गेलं आम्ही जीवूरमधनं इष्टी पकडले डायरेक्ट टेंभुर्णीत आलो टेंभुर्णीतनं इंदापूरला आलो इंदापूरमधनं आणि उभा राहून आलोय प्रवास तर तुम्हाला सांगते उभा राहून प्रवास केला आणि तिथून पुढं काय म्हणतात ते इंदापूरला मग आम्हाला जागा भेटली मग तिथून बारामतीला आलो बारामतीला पण जवळजवळ 1-1.5 तासाचा प्रवास मग तिथून पुढं मग त्या ताईकडं आलो मग त्या ताईनं आम्हाला चहा करायला नाश्ता करायला नेलं बाहेर हो चला जे आहे वाटते गडबड चला घाई गडबड करा करतो आता इथून परत अजून आम्हाला काय करायचं कुठे गेलेला भाकर चपाती भाकर द्या मला चपाती नाही खात मी. ते कारलंय काय नाही मग काय मला वाटलं मला वाटलं कारलंच आहे व म्हणून मी बघितलं ते
गारला असतं तर नक्कीच खाल्लं असतं. काय म्हणायची काय? साडी काढून घ्यायचा प्लॅनिंग आहे का दाद्या? ते गाडा ठेव आणि तर जेवण करायला बस. ते भूक नाही म्हणतात, गाडी जर ह्याने खायला मागितलं तर अजिबात देणार नाही. पुरायची दिसते ना ती मला म्हणतात. भूक लागली मला काल तर लय ताप दिला या. इष्ट थांबली की भूक लागली आहे, इष्ट थांबली की भूक लागली आहे. म्हणून ह्या किरकिरीमुळे लेकरं पण आणत नाही. त्यांचं तिकीट बी काढा, त्यांना का ना वाटणं खाया पिया पाणी बिणी पाजा. आणि असं कुठं आलं तर माझी लेकरं गप्पन बसत नाही. आता जरा मोठी झाली ते पण बारकी होती तेव्हा लय ताप द्यायचे, म्हणून मी कुठं न्यायचंच बंद केलं त्यांना. काय पण आपण कुठं आलोय ह्याचं तर भान ठेवावं. त्यांना काय कळतंय, त्यांना कळत असलं तर लेकरांनी केलं असतं गेलं. राधा ताईंना मिसळ खायला मिसळ खायला यायचंय ना. हा आपासरे, मला जर आपासरीच्या इथं का नाही भांडी घासायला जर चान्स भेटला असता ना तर मी बारामतीला येत नव्हते. खरं म्हणा, पांडदाराच्याच वाढदिवसाला यायचं होतं मला, पण काय त्यांचं त्यांना टेन्शन चॅनलचं हे ते, त्यामुळं नाही वाढदिवसाला येणं जमलं. हो का, असंच का बारक्या नंदाला अगोदर लय थोडं झालं बघा जेवायला. 5 वाजता तर भेट घरी. ही कमी करा. टमाटा आवडत नाही. आवडत नाही. पोटभर खाता. हे बी कमी करा आणि हे पण कमी करा, कारण जेवण तेवढं नाही. तुम्हाला माहितीये का नाही, कशावर जगत आहे? मी हा जगायसाठी लेकरांसाठी जगते. दाद्या दाद्या खाली उतर. म्हणजे पाणी हाताला येईल ना. बस का तेवढं? कमी करा ना अजून. बघा ना लागलं कसं तर घेते, केलंय. लागलं तर घेते, लागलं तर घेते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बस झालं. मस्त फॅन्टास्टिक केली. आता जेवण करणार आहे. तिखट लागलं तर काय करू? साखर द्यायची. मग ह्याच्यासंग तिखट साखर कसं होईल मिक्सर. तर चला जेवण करून घेते. आपल्या पूजाताईने एकदम फॅन्टास्टिक स्वयंपाक केलाय. डोळ्यातनं पाणी येऊस तर कांदा कापताना किती डोळ्यातनं पाणी येत होता. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.